नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता हे आपलं पांढरा कांद्याचे आपल्याकडं रोपटे तयार झालेले लागवडीसारखे. हे बघा, आता आहे ना, ही लागवडीसारखे झालेली आहे. आणि शेतकऱ्याला जर लागत असलं तर आपल्याला त्यांनी संपर्क साधा. आणि आपल्याला हे केव्हा पण लागवडीला चालते, तिन्ही सीझनमध्ये पण चालते. हिवाळ्यात चालते, उन्हाळ्यात चालते आणि पावसाळ्यातसुद्धा चालते. आणि कधी पण तुम्हाला रोपटे मिळू शकेल. आपण घरपोच बी आपल्याला रोपटे देता येते. आणि हे ना, हे लाल कांद्याचं रोपटे नाही, हे पांढऱ्या कांद्याचं आहे. हे बघा, आता हे ना तुम्हाला दिसत असेल ना, हे जे ना, हे पूर्ण पांढरा कांदा आहे. खाण्यासाठी गोड असतो. आणि हा पूर्ण आहे ना, आपल्या मुंबई पालघरसारख्या शहरात सिटीमध्ये भरपूर तिथं त्यांचा भरपूर चालतं आहे तिथं. आणि शेतकऱ्याला जर रोपटे लागत असले ना, तर तुम्ही संपर्क साधा, मी रोपटं तुम्हाला पोच करू शकेल. हे बघा, आता हे पांढऱ्या कांद्याचं आहे बरं का. हे बघा, तिन्ही सीझनमध्ये बी आपल्याकडं यांचे रोप उपलब्ध आहे. हे बघा आता. आणि कसं आहे, कोणाला जर नगाना लागला तर नगाना मिळेल, वाफ्याप्रमाणे लागला तर वाफ्यानं मिळेल, म्हणजे कसं पण मिळेल. आणि तुम्ही जर म्हटलं पोच तर पोच पण मिळेल. आणि ज्यादा शेतकरी जर करत असेल तर आपण पोच बी करू शकतो. पण हा पांढरा कांदा आहे, लाल कांदा नाही. हे बघा. आणि आपण पहिले सुरुवातीला याची लागवड केलेली होती थोडीशी खाण्यासाठी. हे बघा, हे आता हे ना थोडंसं काजू की 8 दिवसामध्ये खाण्याजोगते होतात. हे बघा, म्हणजे थोडंसं ट्राय म्हणून केला होता. आणि कोणाला जरा रोपटे लागत असतील तर तुम्ही संपर्क साधा. आणि पांढऱ्या कांद्याचंच आपल्याकडं रोपटं उपलब्ध आहे, म्हणजे रोपे उपलब्ध आहे, तुम्हाला घरपोच मिळू शकेल. हे बघा. आणि तिन्ही सीझनमध्ये चालतं आहे. दोस्तो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचा. कारण शेतकऱ्यांना ज्यांना लागत असलं ना, ते कॉन्टॅक्ट करू शकेल. धन्यवाद.